असलेल्या म्हाडा कनेक्शन समोर आलेलं आहे। आरोपी संजय जाधव म्हाड्यातील शिक्षक आहेत आणि माढा तालुक्यातील टाकळी गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे। शाळा सुरू झाल्यापासून तो समोर शाळेकडे फिरकलेला नाहीये अशी माहिती सध्या मिळते। नीट परीक्षा घोटाळ्यामध्ये आता म्हाडा कनेक्शन समोर आलंय। आरोपी संजय जाधव माढ्यातील शिक्षक आहे। माढा तालुक्यातील टाकळी गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून तो कार्यरत आहे। मात्र शाळा सुरू झाली तरी तो शाळेकडे फिरकलेला नाहीये अशी माहिती सध्या समोर आली आहे। या संदर्भात एक महत्त्वाची बातमी लातूरमधून आहे। नीट पेपर फुटी प्रकरणातील तपासाला आता वेग आलाय। लातूरमधील दोन्ही शिक्षकांच्या सब एजंटला लातूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यामध्ये आणखी नवे चेहरे उघड होण्याची शक्यता आहे। फरार आरोपी संजय जाधवला रात्री पोलिसांनी अटक केली तर इतर 2 आरोपींचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। एक महत्त्वाची बातमी हॉल तिकीट सापडलेले सर्व विद्यार्थी आणि पालकांची चौकशी आता होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। संशयित शिक्षकांकडे 12 विद्यार्थ्यांची हॉल तिकीट सापडलेली आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुद्धा पोलीस चौकशीसाठी बोलावलं जाणार असल्याचं कळतंय। दरम्यान यापैकी 3 पालक आणि विद्यार्थ्यांची सोमवारी प्राथमिक चौकशी करण्यात आल्याची सुद्धा सूत्रांनी माहिती दिली आहे। तर हॉल तिकीट सापडलेले सर्व विद्यार्थी आणि पालक आता यांची सुद्धा चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संशयित शिक्षकांकडे 12 विद्यार्थ्यांची हॉल तिकीट सापडली आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना चौकशीसाठी आता पोलीस बोलवणार असल्याचं कळतंय। दरम्यान यापैकी 3 पालक आणि विद्यार्थ्यांची सोमवारी प्राथमिक चौकशी झालेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी नीट घोटाळ्यातील लातूरच्या 4 आरोपींचे आणखी काही कारनामे आता समोर येत आहेत। राज्यामध्ये होणाऱ्या इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा त्यांनी गैरव्यवहार केल्याची शक्यता आहे। राज्यामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये झालेल्या भरती घोटाळ्यांमध्ये त्यांच्या सहभागाचा एटीएसला संशय आहे। 2023 आणि 24 या वर्षामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका सोबत राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया राबवली गेली आणि यामध्ये सुद्धा घोटाळा झाला असेल का असा संशय एटीएसने व्यक्त केलाय। या संदर्भात आता ग्राफिक्स मधून आपण नजर मारूयात। तर त्या आरोपींचा आणखीन काही कारनामे समोर आलेले आहेत। इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा आरोपींकडून गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे। गेल्या 2 वर्षातील भरती घोटाळ्यांमध्ये समावेशाचा संशय आहे। जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका भरती घोटाळ्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याची माहिती मिळते। विविध स्पर्धा परीक्षांचे 5 ते 6 हॉल तिकीट्स त्यांच्याकडे सापडली आहेत। भरती घोटाळ्यामध्ये अनेकांचा सहभाग आहे। घोटाळ्यामध्ये सहभाग असणाऱ्यांची नावे आणि पत्ते अटक केलेल्या आरोपींना माहिती आहेत।